आहे स्प्रिंग ब्रेक. अमेरिकेमध्ये स्प्रिंग ब्रेक चालू झाला आहे. मुलांना पूर्ण आठवडाभर सुट्टी आहे. ऑफिसेस भले चालू आहेत, पण मुलं घरी बसून काय करणार. त्यांसोबत आम्ही बोललो की चला लॉंग ड्राईव्हला जाऊया. सो आमची लॉंग ड्राईव्ह म्हणजे चांगलीच लॉंग आहे, 10-12 तासाची, साधारण 1000 किलोमीटर, 599 माईल्स. सो आम्ही चाललो आहे अमेरिकेच्या राजधानीला वॉशिंग्टन DC. व्हाईट हाऊस पाहूया आणि मेमो म्युझियम्स आहेत बरेचसे, ते पाहूया. चेरी ब्लॉसमचा टाइम पण आहे. सो विल सी आपल्याला काय पाहायला मिळतं तिथे. खबरबात देत राहू गाडी चालवता. लेट्स गो. सो आता आपण ट्रॉय रॉचेस्टर, आपण मिशिगनमधून निघालो आहे. सो ट्रॉय रॉचेस्टरचा एरिया आपण सोडून दिला. आता आपण लागतोय I-75ला, इंटरस्टेट 75 हायवे, एक्सप्रेस हायवे. आणि हा आता सरळ आपल्याला डेट्रॉईट डाऊनटाऊन पासून वाया ओहायो स्टेट घेऊन जाईल. खूप सारं अंतर आहे. आता तर जस्ट सुरुवात झाली आपल्या जर्नीची. तर तुम्हाला मध्ये असे थोडे सिनिक व्ह्यूज आणि काही गोष्टी दाखवू. सो समोर एक बिल्डिंग दिसत असेल, ती आहे PNC बिल्डिंग. ऑफकोर्स ती PNC बँक आहे, पण ती पूर्ण बिल्डिंग PNC बँकेची नाही आहे. तिकडे अलग अलग कंपन्यांचे ऑफिसेस आहेत. मी ज्या कंपनीसाठी काम करतो त्यांचंही ऑफिस तिथे आहे, एक फ्लोअरवरती. सो आम्ही कधी या ऑफिसला पण असतो, कधी आम्ही क्लायंट साईडला असतो. ज्या क्लायंटसाठी मी काम करतो, मॅन्युफॅक्चरर आहे, ऑटो मॅन्युफॅक्चरर. एक गोष्ट सांगतो, 4 लेनचा रस्ता आहे. त्यातली ही सगळ्यात लेफ्ट लेन आहे, ती रिझर्वड आहे. इथे मध्ये तुम्हाला एक बोर्ड दिसेल HOV2+. ती रिझर्व लेन आहे. याचा अर्थ काय, गाडीमध्ये तुमच्या मिनिमम 2 पेक्षा जास्त लोक पाहिजेत, म्हणजे 3 लोक. तर तुम्ही ती लेन यूज करू शकता ड्युरिंग ट्रॅफिक आवर्स, ऑफिस आवर्स. सो जेव्हा सकाळ संध्याकाळ जेव्हा गर्दी असते, ती लेन आहे तेव्हा रिझर्वड. यू कॅनॉट जस्ट एंटर इन टू दॅट लेन इफ यू आर ड्रायव्हिंग अलोन. सो हे याच्यासाठीच केलेलं असतं की जर तुम्ही कार पुलिंग करा किंवा इंडिव्हिज्युअली गाड्या नका काढू, जास्त लोक तुमच्या गाडी ठेवा आणि यू कॅन यूज दॅट लेन. अमायरा काय करते? आपण कुठे चाललोय? 15-20 मिनिट झाली ट्रॅव्हलिंग आपली स्टार्ट होऊन. आपण ऑलमोस्ट डेट्रॉईट डाऊनटाऊनला पोहोचतो आहे. आज ढगाळ वातावरण आहे, क्लिअर स्काय नाही आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अजून क्लिअर नाही दिसणार. डोंट वरी, इट इज नॉट पॉल्युशन, इट इज नॉट फॉग. आज फक्त ढगाळ आहे. आज इथे पाऊस पडणार आहे थोड्या वेळानंतर. मिशिगनमध्ये हा अख्खा आठवडा पाऊसच आहे, म्हणून आम्ही बाहेर जातो मिशिगनच्या सुट्टीला. सो समोर जे लांब दिसतात बिल्डिंग्स, ते सगळ्या डेट्रॉईट डाऊनटाऊनच्या आहेत. एक GMचा हेडक्वार्टर, राईट हँड साईडला जनरल मोटार्स बिल्डिंग, आणि इथे बाजूला लेफ्ट हँड साईडला समोर हे फोर्ड फील्ड स्टेडियम आहे, जे आपल्या मॅचेस होतात NBAच्या, अमेरिकन फुटबॉल ज्याला बोलतो, त्याचं स्टेडियम. आणि बऱ्यापैकी ओल्ड बिल्डिंग, ओल्ड स्ट्रक्चर आहे. आता जे दिसते स्क्रीनवरती तो आहे आपला रेल्वे स्टेशन. थोडं आश्चर्य वाटेल, पण ते 5 स्टार हॉटेलसारखी दिसणारी गोष्ट आहे. आणि रेल्वे स्टेशन आहे मिशिगन सेंट्रल त्याचं नाव. हायवेच्या बाजूलाही असे नोटिफिकेशन दिसतील की पुढे लिहिलेलं असतं की बाबा पुढे काय आहे, पुढच्या एक्झिटला. दर 1 माईलमध्ये, 1 माईल म्हणजे 1.6 किलोमीटर, दर 1 माईल नंतर एक एक्झिट असेल हायवेपासून. आणि प्रत्येक एक्झिटला तुमच्याकडे काय ऑप्शन्स अवेलेबल. जसं आता पुढचा एक्झिट बोर्ड येतो आहे, मला दिसेल इथे टॅको बेल आहे, मॅकडी आहे. थोडा आता स्क्रीनवरती जवळ येईल, झूम होईल तेव्हा दिसेल, म्हणजे दाखवेल तुम्हाला. सो टीम हॉर्टन्स आहे, कॉफी शॉप आहे, मॅकडी आहे, IHOP आहे, ब्रेकफास्ट शॉप, आणि असे अजून स्टारबक्स कॉफी आहे. मग गॅस स्टेशन्स आहेत, कुठले गॅस स्टेशन आहेत, 6 टोटलचे गॅस स्टेशन्स आहेत, त्याचं पण तुम्हाला एक्झिट आहे. सो रस्त्यावर चालताना मॅप लावायची गरज नाही. दर 1 तासानंतर, 1 मिनिटानंतर काय एक्झिट असणार आहे. ऑलमोस्ट 1 माईल इज 1 मिनिट. सो सगळ्या गोष्टी दिसतात. सो साधारण 1-1.25 तास झाला आपला जर्नी स्टार्ट होऊन. आपण 70-80 माईल कवर केले असावेत आतापर्यंत. जस्ट ओहायोमध्ये पोचलो. मिशिगनची बाउंड्री संपली आहे. ओहायो जनरली मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग कारखाने, कंपन्या आहेत. तर रेल्वे लाईन्स पण इथे बऱ्याच आहेत. ॲज कम्पेअर टू मिशिगन किंवा अदर स्टेट्स, रेल्वेचं जाळं पण इथे भरपूर आहे. गुडची माल वाहतूक होत राहते. सो आपण आता वर चालू इंटरस्टेट 280वरती ओहायोमध्ये. स्पीड लिमिटसुद्धा घटून 70 वरून 60 आली आहे. तर आपल्याला
थोडी आपली स्पीड कमी करावी लागेल. ओहायोमध्ये ट्रॅफिक रूल्स थोडे स्ट्रिक्ट आहेत ॲज कम्पेअर्ड टू मिशिगन. आता एका सुंदर ब्रिजवरती जातो आहे आणि इथे हा केबल स्टेट ब्रिज आहे. स्क्रीनवरती दिसत असेल राईट हँड लेफ्ट हँड साईडला. आय थिंक या ब्रिजचं नाव मोनी रिव्हर ब्रिज असं काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली आयडिया नाही आहे. जवळून हा असा दिसतो. जस्ट आता एक हायवे सोडला आहे, आपण एक दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. हा रस्ता थोडा कंट्री साईड किंवा गावातून जाणारे रस्ते बोलतो आपण तशा टाईपचा आहे. हायवे सेम गोष्टी होऊन जातात, दुसरं काय आहे ना, फक्त रस्ते सर गाड्या दिसत आहेत. मी काल चॅट जीपीटीला असं रिकमेंडेशन विचारतो की काही चांगले इंटरेस्टिंग रस्ते किंवा काही प्लेसेस असेल तर सांग, थोडा डायव्हर्ट झाला तरी चालेल. तर हा एक रस्त्याचा ऑप्शन होता, तर मी आज त्याच रस्त्याने चालतो आहे. सगळीकडे इकडे बघा तर लांब शेती पसरली आहे. ओहायोमध्ये भरपूर प्रमाणात शेती चालते. आता जसा बर्फाचा सीझन संपला आहे, स्प्रिंग चालू होतो आहे, तर आता शेतीची कामं चालू होतील. फॉल येईपर्यंत सगळी शेती पण इथली ऑलमोस्ट क्रॉप येऊन मोकळे होतात ते लोक. आणि शेती म्हटलं तर लांबच लांब पसरलेले मळे हजारो एकरांवरती, एकर्सवरती. आपल्या भारतासारखे किंवा मी जसं कोकणात नाही तर कोकणासारखी छोटी शेती नाहीत, मोठे फील्ड्स आहेत, मोठे एकदम मोठे. आणि शेतकरी पण साधे शेतकरी नाही आहेत, शेतकरी एकदम रॉयल आहेत. सगळ्यांची मोठी घरं आहेत, गाड्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी रॉयल आहेत. एक साईडला मस्त घरांची लाईन आहे, समोर घरं आणि मागे शेती. रस्त्याच्या दोन्ही साईडला मधोमध रस्ता. कोकणात आल्याची फिलिंग येते. आता हे गोल्फ कोर्ट पण आहे, लोक खेळतात पण आहेत, तर सगळ्याच गोष्टी आहेत. जसे भले हे गाव असलं तरी असं नाही की ते काही सुविधा नाहीत, सगळ्या सुविधा आहेत, सगळे फॅसिलिटी असतात. लोकांना कुठेही राहायची काही बंधनं म्हणून नसतात की तुम्ही शहरात राहा गावात राहा, तुम्हाला सगळीकडे सगळ्या फॅसिलिटी मिळतात. ऑलमोस्ट 2 तास झालेत ट्रॅव्हल स्टार्ट करून. 11:30 वाजलेत आणि सुंदर सूर्यप्रकाश आहे. इकडे छान सूर्यप्रकाश आहे, ढगाळ वातावरण नाही आहे. सो आपल्याला एक आता वॉर्निंग आली आहे, लेन क्लोजर आहे. आणि दाखवा सी लेफ्ट लेन पूर्ण क्लोज झाली. एकच लेफ्ट लेन पाहतो. अपडेट्स आर रिअल टाईम. सो एक रेस्ट एरिया दिसतोय आता, आय थिंक आला आहे. सो आपण ब्रेक घेऊया. इथे ब्ल्यू कलरचा बोर्ड दिसतोय रेस्ट एरियाचा. सो जेवणाचा टाइम पण झाला, ऑलमोस्ट 12 वाजलेत. प्राजक्त आता आम्हाला दोघे येतील घरी. हॅलो. 2.5 तासांनी आपण पहिला ब्रेक घेतलाय. बसून कंटाळा आला. नाही आम्हाला ये शूज घालून ये बाहेर. आम्हाला आता बिलकुल जागा नाही आहे मागे. सगळं आमचं सामान, खाण्यापिण्याचं सामान तिला विचारलं एक सीट आहे. किती मस्त आहे यार. आता हा रेस्ट एरिया आहे. रेस्ट एरिया म्हणजे फ्री पब्लिक फॅसिलिटी. तुम्ही या, बसा, बाथरूमला जा, टाईमपास करा. मुलांसाठी पण छान प्ले एरिया टाईप आहे. एक नंबर आहे या साईडला. आणि हा नवीनच बांधला आहे. गेल्या वर्षी आम्ही जेव्हा आलो तेव्हा काम चालू होतं, बंद होतं. आता हा बांधून झाला आहे. सगळं एकदम टॉपच आहे. आतल्या गोष्टी स्पीकर लावलेत. स्पीकरमध्ये आवाज पण येतोय, म्युझिक चालू आहे.
आमचा रेस्ट एरियाचा स्टॉप झाला आहे. आम्ही 15-20 मिनिटं होतो. आमचं जेवण झालं 12:30 वाजले. 12:15 जसं आम्ही पोचलो होतो 12 वाजून 10 मिनिटांनी. आता पुढचा प्रवासाला लागतोय. आमचा आता अर्धा तास अजून वाढलाय ट्रॅव्हल डिस्टन्समध्ये. सो लेट्स गो, लेट्स स्टार्ट. ऑलमोस्ट 4 तास ड्राईव्ह करून 385 माईल्सचा अजून रस्ता बाकी आहे. 600-650 किलोमीटर अजून डिस्टन्स बाकी आहे. 8 वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही. आपण आता पेन्सिल्व्हानिया स्टेटमध्ये आलोय. पेन्सिल्व्हानिया स्टेट इज लाईक आपला सिमला कुलू मनाली फील होतं मला. आम्ही खूप साऱ्या वेळा आलोय तिथे श्री व्यंकटेश्वरा टेम्पलमध्ये. रस्ते आपले घाटाचे रस्ते सेम आपले 300 माईल बाकी आहेत. 300 माईल झालं आपला ड्राईव्ह करून. आता अजून 300 माईल बाकी आहेत. मध्ये आमचा एक लंच ब्रेक झाला आणि एक फ्युएल ब्रेक झाला, तर थोडा टाइम झाला. 7:07चा इटी होता जर्नी स्टार्ट केली तेव्हा. आता 8:25 वर आहे. विच इज फाईन. आम्ही 9 पर्यंत टार्गेट आहे की पोहोचू आम्ही 9 वाजेपर्यंत. अजून 5 तास दाखवतोय, 4.5 तास. लेट्स सी किती वेळ लागतो. सो अजून 170 माईल्स आणि साधारण 2.5-3 तास बाकी आहे. मेरीलँडला पोहोचलोय आम्ही. सो मिशिगन नंतर ओहायो आणि पेन्सिल्व्हानिया दोन्ही स्टेट क्रॉस होऊन आता मेरीलँडमध्ये आहोत. मेरीलँडचं वेदर छान दिसतंय आणि रस्तेही छान आहेत. अप्रतिम नजारा, डोंगरातले जाणारे रस्ते आणि समोर पवन चक्क्या. मगाचपासून आम्ही बऱ्याच वेळा 1-2 तास असं वाटत होतं की चढणीचा रस्ता आहे आणि आता पूर्ण उतरतोय, घाटातून खाली उतरतो असा. तर गाडीची स्पीड पण थोडी जास्तच होते. मध्ये मध्ये वॉर्निंग साईन्स पण आहेत की तुमच्या स्पीड लिमिट हे करा. इथे एक चर्च आहे माझ्या लेफ्टला. येस, सुंदर. येस, सुंदर आर्किटेक्चर आणि सुंदर रोड. सो मंडळी, 11 तासाची ड्रायव्हिंग झाली आतापर्यंत. शेवटचा 1 तास बाकी आहे आणि साधारण 50 माईल. 50 माईल म्हणजे साधारण 16-80 किलोमीटर. टोटल 3 ब्रेक घेतलेत. एक लंच ब्रेक 12च्या आसपास, अर्धा तास. मग एक फ्युएल ब्रेक 5 मिनिटाचा आणि दुसरा आता डिनर ब्रेक. आम्ही 6:30 वाजता आम्ही साधारण अर्धा-पाऊण तास तिकडे थोडा टाईमपास केला. कारण फ्युएल ब्रेक नंतर आम्ही लगातार 5 तास कंटिन्युअस चालवत होतो गाडी. आता शेवटचा 1 तास चालू आहे. तर लास्ट डिनर करून नंतर पण आमचा ऑलमोस्ट 1.5 तास झाला ड्राईव्ह करून आणि आता शेवटचा 1 तास बाकी आहे. सो आता हॉटेलला गेल्यावरती वॉशिंग्टन DC में आपका स्वागत है. रेनबो येतो आहे. रेनबो येतो आहे. तर आज एक रेनबो येतो आहे. खूप एक्साइटेड आहे. हॉटेल रूमला पोचलो आहे. मेट्रो स्टेशनचा लागूनच आहे आणि आजचा दिवस आम्ही इथे संपवतो. उद्या भेटूया. अजून 2 पार्ट मी टाकेन. एक DC शहराचा जिथे आम्ही फिरत बसू आणि नंतर रिटर्न बॅक टू होम. सो कीप वॉचिंग. थँक्यू. बाय बाय.